नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. यष्टी कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने शालांत विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सत्कार व सभासद लाभांश वाटप कार्यक्रम संपन्न. यष्टी कर्मचारी व सहकारी पतसंस्था मर्यादित जत यांच्या वतीने सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता शालांत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्ती सत्कार व सभासद लाभांश वाटप कार्यक्रम सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जतचे माननीय श्री अमोल विक्रमसिंह डफळे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित जत आगाराच्या डेपो मॅनेजर माननीय सुनंदा देसाई आणि संस्थापक अध्यक्ष तम्मा कारंडे सोसायटी करेवाडी माननीय श्री अमोल कराडे होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शालांत विद्यार्थी गुणगौरव व सेवानिवृत्ती सत्कार आणि सभासदांना लाभांश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संचालक महेश पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीची आणि सभासदांच्या विश्वासाची सांगड घालत आपली वाटचाल चालू असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. जत आगार व्यवस्थापक माननीय सुनंदा देसाई यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अमोल विक्रमसिंह डफळे साहेब यांनी संस्थेच्या कार्याची आणि संस्थेच्या सभासद वाढीतून गुंतवणूक आणि होत असलेली संस्थेची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे असे विचार मांडले. यावेळी माननीय श्री बी.के. कुलकर्णी साहेब यांनीही संस्थेची होत असलेली प्रगती ही संस्था वाढीस पोषक असल्याचे मत मांडत त्यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन माननीय श्री तुकाराम मदने, व्हाईस चेअरमन माननीय श्री मुरग्याप्पा बिराजदार, संस्थेचे संचालक माननीय श्री महेश पाटील, बसान्ना माळी, हमीद मुल्ला, प्रकाश चौगुले, सुरेश कांबळे, महादेव माळी, मच्छिंद्र बनगर, जयश्री पवार, अंजना चौगुले, अमित अंगडी, सिद्धप्पा माने, श्री हिप्परकर साहेब आणि संस्थेचे सचिव श्री गिरीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सहदेव माळी सर यांनी केले तर आभार संचालक श्री महेश पाटील यांनी मानले. अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. व आपले जे कर्मचारी आहेत यांचे मुलं 10वी 12वी परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांच्या पाठीवर थाप देऊन आपल्या वरिष्ठांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आम्हा सर्वांचे लाडके नेते व आपल्या सहकारी पतसंस्थेचे निबंधक साहेब माननीय अमोल साहेब डफळे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं याच्याकडून सहर्ष स्वागत करतो व आमच्या संस्थेचे चेअरमन श्रीयुत मदने साहेब यांना विनंती करतो की आपण डफळे साहेबांचा सत्कार करावा. तुकाराम मदने साहेब हे करीत आहेत. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ या स्वरूपाचा त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी ते करत आहेत. परिश्रमाचे कार्य ज्यांचे भारला आले फळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा, सत्काराच्या पुष्पमाला अर्पूया त्यांच्या गळा. सत्कार आपला करण्यास हर्ष आम्हा वाट. मॅनेजर मॅडम देसाई मॅडम यांच्या हस्ते तो सत्कार होत आहे. कराडे साहेबांनी तो सत्कार स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो. इकडे 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 बघा, इकडे इकडे समोर बघा. कोणी माझी सेवा
कोण सभापती सुरेश शिंदे, माजी सभापती श्री शिवाजी शिंदे साहेब, या माननीय व्हाईस चेअरमन मान्य श्री मुरगप्पा बिरादार साहेब यांचा सत्कार श्री हमीद मुल्ला यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. 60-65 सभासद आहेत. हे तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामीण भागात, शहरातले आहेत हे थोडे 10-15 लोक आम्ही आहे, राहिलेले जे 100, 125, 150, 100, 125 तरी सगळे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत. आणि ते प्रत्येक गावचा माणूस या सोसायटीशी कनेक्ट असल्यासारखी परिस्थिती आता सध्या या डेपोमध्ये आहे. म्हणजे प्रत्येक गावातले काही चढ उतार किंवा काही समस्या किंवा काही अडचणी सगळ्याची इथे चर्चा होत असते. आणि एक प्रकारे आम्हाला ही संस्था चालवत असताना एक कुटुंबातले आणि एका कुटुंबातले सदस्य आहोत अशा प्रकारचे 160-65 लोकांच्या बरोबर आमचे खेळीमेळीतले संबंध आहेत. साहेब, आता ही संस्था स्थापन होऊन 34 वर्ष झाली. 34 वर्षामध्ये या संस्थेसाठी बऱ्याच आमच्या जुन्या संचालकांनी किंवा आम्ही कष्ट कमी खाल्ले, मात्र जुन्या माणसांनी सभासद गोळा करत असल्यापासून या संस्थेला भरीव निधी उपलब्ध होऊन ही पगारातनं वसुली होणे या सगळ्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीची चीज आज आम्ही सगळे कर्मचारी सभासद हे सगळं बघतोय. पूर्वीसाठी संस्था स्थापन होणं 90 साली शक्य नव्हतं. त्यावेळी आपले माननीय विजयशिराजे डफळे सरकार यांनी अभयशिराजांना ही संस्था स्पेशल केस म्हणून मंजुरी द्यावी लागली. या संस्थेचं लायसन्स, या संस्थेला परवानगी मिळू नये म्हणून कामगार संघटना कोर्टात गेली होती. त्यांची जिल्हा लेवलची संस्था होती. स्पेशल केस म्हणून आपल्या महाराजांनी डफळे सरकारने अभयसिंह भोसले साहेबांच्याकडून सहकार मंत्री असताना स्पेशल केस म्हणून मंजूर मिळाली. आणि त्याचं खरंच आपल्या तालुक्यातल्या कित्येक कर्मचाऱ्यांना फायदा झाला. साहेब, काही लोकांनी प्लॉट घेतले, घर घेतली, मुलांची शिक्षण झाली या संस्थेच्या कर्जावर. बँकेला किंवा सांगलीला गेले तर आमच्या कर्मचाऱ्यांना असं जास्त वेळ असं उभा करून घेत नाही. त्यांच्या बाबतीत अगदी नियमावलीनं बोलून अगदी चुकीच्या पद्धतीची वर्तणूक. मात्र या संस्थेत कधी कुणाचा मान सन्मान ठेवलेला आहे, कुठेही कुणाच्या अडचणीला न थांबता थोडस त्रास होईल आम्हाला, मात्र आम्ही मदत करायचं काम या लोकांना भरपूर प्रमाणात केलेलं आहे. साधारण 2 ते 3 कोटीच्या आसपास आता संस्था काम करते. बऱ्याचशा ठेवी वाटलेल्या आहेत आणि मधले साहेब चेअरमन झाल्यापासून रेकरिंग ठेवी चालू केल्या, सेव्हिंगचे खाती चालू केले, मुदत ठेव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आता त्यांनी म्हणजे बाकीच्या संस्था जशा चालू केल्या तसं लाल परी ठेव म्हणून म्हणजे मुलींच्यासाठी वगैरे चांगल्या प्रकारचं व्याजदर देऊन ही ठेव देखील त्यांनी चालू केली. म्हणजे माझं म्हणायचं उद्देश 165 सोसायटी, 165 सभासदांची सोसायटी एका चांगल्या हेतून सभासदांच्या कल्याणासाठी आज आम्ही इथे उतरून काम करतोय. एवढंच आपल्याशी बोलायचं होतं म्हणून आपली क्षमा घेऊन 2 शब्द बोललो. त्यासाठी मी सर्वांचा इथं उपस्थित आला. आपण सगळेजण एवढ्या चांगल्या पद्धतीनं सभासद उपस्थित झाला. इथं आपल्या सहकार चळवळीत काम करणाऱ्या चांगल्या संस्था म्हणजे आमच्यापेक्षा तर कितीतरी मोठी उलाढाल करणाऱ्या संस्था आहेत. त्यांचे सचिव कर्मचारी इथे उपस्थित झाले. या सर्वांचं मी एसटी कर्मचारी सोसायटी जजच्या वतीनं आभार मानतो. आम्हाला वेळोवेळी आज साहेब खूप गोड बोलले कुलकर्णी साहेब. प्रत्येक वेळी काहीतरी जोरातच असतं. तरी आज त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या माध्यमातून देखील आम्हाला 4 गोष्टी चांगल्या शिकायला मिळतील आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. आमचे जत तालुक्याचे सहाय्यक निबंधक दळवाडीचे नेते आमचे परमस्नी अमोल साहेब डफळे सरकार आणि बाकीचे मान्यवर जे आहेत त्यांचंही मी स्वागत करतो. आणि मला या निमित्तानं एक 4 शब्द सांगायची संधी मिळाली. त्या संस्थेचं हे रावसाहेब पाटील ज्यावेळेला संस्था स्थापन केली, मला वाटतं ही घटना 2001ची काहीतरी घटना आहे. त्यावेळेला सुरेश पुरोहित, रावसाहेब पाटील हे सगळे संस्था स्थापन करण्यासाठी सांगलीला ते आलेले होते. DDR साहेबांना भेट वगैरे सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि त्यावेळेपासून मी जवळजवळ 17-18 वर्ष झालं या संस्थेचं मी लेखापरीक्षण करतो, सातत्यानं करतो. संस्थेची प्रगती चढता आलेलीच आहे, उतरता असं नाही आहे. अजूनही काही आता ह्या नवीन आता मॉडिफिकेशन आपल्या बॉयलॉगमध्ये व्हावं लागले,
ह्याच्यामध्ये आपल्या परिपत्रक येतात कमिशनर साहेबांच्या, त्या परिपत्रकानुसार सुद्धा वाटचाल ही करता येतच आहे. आणि माझं हे कडक हेडमास्टर सारखं धोरण असं मी कुठेही काही मुलायदा ठेवत नाही. लक्षात घ्या. अगदी महेश माझे मित्र आहे, हे सगळे मधने साहेब काय असेल चुकीच्या वेळा क्षमा नाही, जे काय असेल त्या पद्धतीनं दुरुस्ती करून घेणं आणि मग झालं. लक्षात घ्या. आता गिरीश सुद्धा ते सचिव आहेत, काही चुका होत राहतात. शेवटी कसं असते, मनुष्य म्हटलं की ह्या चुका होणार. चुकाची दुरुस्ती करण्यासाठी तरी हा सगळा आपला खराडोप झालेला असतो. संस्थेचं रेकॉर्ड तरी व्यवस्थित ठेवलेलं आहे. अजूनही मला त्यांना सुचवा असं वाटतं. संस्था ज्यावेळा एक 2-3 वर्षापूर्वी मोर्डी होते त्यावेळेला काहीतरी मला वाटते सभासद संख्या पण सीमित होती, एक 100-110 पर्यंत काहीतरी होती. आता गिरीश आल्यापासून, गिरीश कुलकर्णी आल्यापासून 165 सभासद त्या माणसाने केले. आणि पण टीव्ही पण वाढलेल्या आहेत, 1.5 कोटीच्या टीव्ही आहे, कर्ज पण आहे. वसुलीच्या बाबतीत थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. वसुली पण झाली पाहिजे आपल्याला. आपली नोकर पतसंस्था, नागरी पतसंस्थांच्या समस्या वेगळ्या. नागरी पतसंस्थांना आपल्याला 101 वगैरे या प्रकरणामध्ये जाऊन वसुली करून यावं लागते. पण नोकर पतसंस्थांना तसं नसतं, 100% वसुली पगारातून होत असते. अशी वसुली ही यांची होत राहते. काही वेळा होत राहते, काही वेळा होत नाही. अशाही काही घटना घडत असतील तर त्याचाही इकडे पाठपुरावा हे त्यांनी केला पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या गुंतवणूक जी आहे, लिक्विडिटी आहे, लिक्विडिटीचा मेंटेन केले ती योग्य प्रमाणात अजूनही व्हावी असं मला वाटतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. ठेवी ठेवण्यास काही हरकत नाही. पूर्वीच्या वेळा जरा ठेवी ठेवताना हे आता असंही नाही, ठेवी सुद्धा सभासदांच्या ठेवी या लागले, मी पाहायला लागलो ठेवी या लागले. त्यामुळे संस्था अतिशय चांगली आहे. आणि एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटचं डायग्नोसिस करून जेव्हा सांगतो पेशंट इज इन गुड कंडिशन, तसं हे संस्थेची परिस्थिती गुड आहे, चांगली आहे. आणि आहे ठेवी ठेवण्यास आपल्याला काहीही हरकत नाही. जे सभासद म्हणून आहे त्या सगळ्यांनी ठेवी ठेवावं असं मी आवर्जून मी आपल्याला सांगतो. आणि आताचा कार्यक्रम अतिशय छान झालेला आहे. आणि विशेष म्हणजे डबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम हे परमभाग्य संस्थेचं असं मी स्वतःला मानतो. आणि त्यांना परत डबळे साहेबांना परत मी धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम गोष्टी केल्याबद्दल त्याचं जे नियोजन आहे, गिरीश कुलकर्णी, महेश रावसाहेब पाटील असतील, आमचे मदने साहेब असतील, सर्व संचालक मंडळ हे सगळं कौतुकाला पात्र आहे. आणि परत एक धन्यवाद देतो. आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. सांगली विभाग या कार्यक्रमास शालांत विद्यार्थी गुणगौरव आणि सेवानिवृत्ती सत्कार आणि सभासद लाभांश वाटप या तिन्ही एकत्रित कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. तर या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ अमोल डबळे साहेब, सहाय्यक निबंधक, तसेच अमोल कराडे सर, तसेच चेअरमन तुकाराम मदने व तसेच बिराजदार साहेब हे या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत. तर यांनी आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमामध्ये प्रथम आपल्या सर्वांचे सत्कार व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले भविष्य चांगल्या ठिकाणी जावे, चांगले गुण पाडलेले आहेत, त्यांचा सत्कार करून या ठिकाणी खरोखर उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यानंतर लाभांश वाटप पण झालेलं आहे. लाभांश वाटपामध्ये पण आमचे चालक वाहक सगळे आहेत, यांत्रिक कर्मचारी, त्यांचं पण सगळ्यांचं स्वागत. यानंतर या ठिकाणी असेच तुमच्या या संस्थेला किंवा पतसंस्थेला भरभराट यावी एवढं बोलून माझं संपवतो. तरी सहकारी पतसंस्था मर्यादित जत यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेल्या शालांत विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार व सेवानिवृत्ती सत्कार आणि सभासदांना लाभांश वाटप या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आदरणीय देसाई मॅडम, डेप्यू मॅनेजर जत आगार, आमचे मित्र श्री अमोल कराडे, कैलासवासी तम्मा कराडे सोसायटीचे संस्थापक, त्यांच्यासोबत आलेले कराडे साहेब, आमचे स्नेही माजी उपसभापती शिवाजीराव शिंदे साहेब, या संस्थेचे चेअरमन श्री तुकाराम मदने साहेब, मुरग्याप्पा बिरादर साहेब, आमचे मित्र रावसाहेब पाटील साहेब, आपले हिप्परकर साहेब, तसेच या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संचालक, या संस्थेचे सर्व संचालक, तसेच आमचे वर्गमित्र आणि या संस्थेचे सचिव गिरीश कुलकर्णी साहेब, सर्वप्रथम आपलं सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो.
सहकारामध्ये काम करत असताना त्या संस्थेने काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. मी आपल्याला अभिमानाने सांगतो की आपल्या संस्थेने ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. आपल्या संस्थेची वाटचाल एक निबंधक या नात्याने सांगायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीने वाटचाल आपली सुरू आहे. मी त्या निमित्तानं आपल्या सर्व सभासदांचं, संचालकांचं, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव यांचं सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो. हा कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर मी थोड्या वेळा संस्थेच्या कार्यालयात बसलो होतो. संस्थेचा लेखाजोखा बघितला. त्याच्यामध्ये ठेवी किती, कर्ज किती, गुंतवणूक किती आहे. संस्था आम्हाला 10-15 वर्षाचा अनुभव आहे या खात्यामध्ये नोकरी केल्याचा. 2-3 मिनिटात माहिती जी मिळेल त्याच्यावर आम्ही आडाखे बांधू शकतो की संस्था कशा पद्धतीने वाटचाल सुरू आहे. खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करताय. याच संस्थेच्या काही सभासदांची मुलांनी चांगले गुण घेतले. 10वी असेल, 12वी असेल, त्यांचाही आपण सत्कार केला. चांगला जवळजवळ 70-80%, 90% असे मार्क्स. मला वाटतं दादा आपल्या वेळेला 30 आणि 35%, 40%, मला वाटतं 80-90% ह्याच्यामध्ये आमच्या वेळेला दोघं पास व्हायचे. खूप घेतला. 10वी मध्ये त्या मुलाला 100% मार्क्स होते. अगदी आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी आहेत. अलीकडची मुलं आम्हाला आपल्या सर्वांना वाटतं की थोडंसं सोशल मीडियावर वगैरे मुलं गुंतलेली असतात, अभ्यासात मागे पडतात. पण काही खरंच मुलं चाणाक्ष असतात, गुणवंत असतात. आणि आज ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सत्कार झाला, मी त्यांच्या मातापित्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या मुलांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. सभासदांना आपण लाभांश वाटप केलं. सहकारामध्ये आम्ही पाहतोय इतर या तालुक्यामधली परिस्थिती तशी चांगली आहे. सहकाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी पूर्वी कडेगावला काम केलं, इस्लामपूरला काम केलं, पलूसला काम केलं. जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मी सहकार विभागामध्ये काम केलं. परंतु आपल्या जरी दुष्काळी परिस्थिती आपल्या तालुक्याची असली तरी आपल्या तालुक्यामध्ये संस्थांची परिस्थिती चांगली आहे. आणि या कार्यक्रमाला आपण बोलवलं, आमचा सत्कार केला, 2 शब्द विचार मांडण्याची संधी दिली. याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. उपस्थित सर्व मान्यवर व सभासद, संचालक मंडळ, बंधू भगिनी यांनी आपल्या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपला खूप खूप आभारी आहे. तसेच आमचे दैवत संस्थापक अध्यक्ष कैलासवासी रावसाहेब पाटील यांनाही मी वंदना करतो. असेच आपले प्रेम व आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे ही मी इच्छा व्यक्त करतो. तरी या ठिकाणी आपले पुन्हा एकदा आभार मानून हा गोड छोटासा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. RBN न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. RBN न्यूज मराठी.